सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते मिळाले पाहिजेत ही मागणी त्यावेळेला आपण पूर्ण करून घेतली आणि म्हणून एवढा मोठा दैदिप्यमान इतिहास मधली सार्वजनिक क्षेत्र वाढली। जवळजवळ सर आता राज्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या किमान 1.5 पटीने आज अशी घोषणा देतो आमच्या मागण्या मान्य करा, नाही संपावरती गेल्यानंतर आमची एकही मागणी गरज आहे तिथं 10,000 लोक काम करतात, फक्त उरलेल्या 4,000 लोकांच्या कामाचा बोजा कार्यरत असणाऱ्या लोकांच्या सरकार या राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीनं आणलं। हा आपला केवळ अभिमान नाही, सारांची प्रश्नावरची माहिती करत असतो, हे सगळं आम्ही करतोय, पण हे करत असताना गोष्टीचा परिणाम सार्वजनिक जीवनावरती होतोय, पण हे सगळं करत असताना सेवेमध्ये असणारा जो कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष राजीव साळुंखे, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व निम सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत आज 2 तासाचे धरणे आंदोलन सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या 17 विविध मागण्यांसाठी करण्यात आलं होतं। ते चालू आहे, संपूर्ण राज्यभर हे आंदोलन आज चालू आहे। यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे मागील सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य शासनानं सुधारित पेन्शन निवृत्ती वेतन योजना लागू केली, परंतु आणि त्याचा विकल्प देण्याची अंतिम तारीख 31 मार्च ही दिली होती, परंतु अद्यापपर्यंत शासनाने त्याबाबतचा शासन निर्णय सविस्तररित्या निर्गमित केलेला नाही आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना विकल्प कुठल्या धर्तीवर द्यायचा हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि नंतर हा विकल्प हा एकदा दिल्यानंतरचा अंतिम ठेवलेला आहे। या द्विधा मनस्थितीमध्ये असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी जर आजच्या 2 तासाच्या धरणे आंदोलनानंतर जर तात्काळ शासन निर्णय निर्गमित केला नाही तर नाविलाजास्तव कर्मचाऱ्यांना बेमुदत संपाचा हातात उत्साह लागणार आहे। तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची जी रिक्त पदे आहेत मोठ्या प्रमाणात 40 ते 60% रिक्त पदे आहेत, ही रिक्त पदे लवकरात लवकर पूर्ण भरावीत। कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावं, तसेच 8वा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करून तो कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करावा। या विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांचे कर्मचारी सदस्य अध्यक्ष सरचिटणीस हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत। नमस्कार, मी दिनेश पंचोडे, विभागीय सहसचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी। आज राज्य सरकारी कर्मचारी व निम शासकीय कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमधील 19 प्रवर्ग संघटना, नर्सेस, ग्रामसेवक, लिपिक या इतर विविध मागण्यासाठी जुनी पेन्शनचा सुधारित GR निघाला पाहिजे आणि वेतन त्रुटी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे खुल्लर समितीचा अहवाल आला पाहिजे व मागासवर्गीय पदोन्नती झाली पाहिजे। या मागण्यासाठी व इतर मागण्यासाठी आज 2 तासाचं धरणे आंदोलन करत आहे। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।